नमस्कार, मी स्वाती पाटील। आज आपल्यासाठी एक वेगळी आणि भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तिचं नाव ऐकून म्हणाल हे काय? याला काही जण चित्रान्न असे म्हणतात। त्याला तुम्ही फोडणीचे भात किंवा परतलेला भात असे म्हणू शकता। त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेले आहे इथे मी, आणि इथे माझ्याकडे रात्रीचा उरलेला भात आहे। तुम्ही गरम केलेला भात थोडासा थंड करून किंवा ताज्या भाताला पण करू शकता। इथे मी पॅन ठेवलेली आहे। पॅनमध्ये आपल्याला 1 ते 1.5 चम्मच तेल टाकून घ्यायचे। चित्रान्न म्हणजे काय, जरा वेगळ्या पद्धतीचं आहे, त्यामुळे त्याला चित्रान्न असे म्हणू शकतो। तुम्ही फ्राय केलेला भात म्हणा। आता याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, जिरे मोहरी टाकून तेलामध्ये थोडेसे शेंगदाणे पण टाकून घेतलेले आहे। आता मी थोडंसं डाळवं पण टाकणार आहे, त्याला आपण फुटाणे पण म्हणू शकतो। कांदा मिरची टाकलेली आहे मी इथे। डाळवं काढून घेते मी तोपर्यंत। कांदा मिरची छान परतत असतानाच आपल्याला त्यामध्ये अगदी चमचाभर डाळवं टाकून घ्यायचे। छान ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हे सर्व परतून घ्यायचे। छान ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडासा मटर हा ऑप्शनल आहे। आत्ता मटरचं सीजन असल्यामुळे मी मटर टाकून घेतले, वाटाणे। तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाका, नसेल तर नका टाकू। हे सगळे पदार्थ आपल्याला फ्राय करायचे। रात्रीचा भात फेकून देण्यापेक्षा किंवा तो तसाच खायला छान नाही लागत, त्यामुळे आपल्याला वेगळ्या पद्धतीने करायचे। त्यामध्ये मी कोथिंबीर थोडीशी टाकून घेतली आहे, आणि थोडी कोथिंबीर मी नंतर टाकून घेणार आहे। पाहू शकताय छान कलर बदललेला आहे। यामध्ये अर्धा चमच हळद, लाल तिखट थोडंसं टाकून घ्यायचे, कारण आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे। चवीनुसार मीठ, कारण भातामध्ये पण मीठ असतं, त्यामुळे ते सांभाळूनच टाकायचं। आणि इथे मी साखरसुद्धा टाकून घेत आहे। थोडीशी साखर टाकून घ्यायची, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची टेस्ट येते। आणि इथे आपल्याला लिंबूसुद्धा पिळून घ्यायचे। आता हा भात मी या सगळ्यामध्ये टाकून छान अशी परतून घेत आहे। मी भातावरच लिंबू पिळलेलं होतं, ते स्किप झालेलं आहे। छान असं परतून आपल्याला त्याला वाफवून घ्यायचे। लिंबू आणि साखर असं मिक्स असल्यामुळे त्याला एक वेगळ्या प्रकारची चव येते आणि खायला पण मस्त लागतं। ह्याला मी झाकून ठेवलेले आहे। एक वाफ झाल्यानंतर आपण ह्याला काढून घेऊ। आज मी सकाळीच हे बनवत आहे, का तर त्यांना टिफिनला द्यायचं असल्यामुळे। मस्त जरा वेगळी रेसिपी, दररोजच्या टिफिनसोबत चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो, म्हणून त्यासोबत जरा वेगळ्या पद्धतीचा फ्राय केलेला राईस पण देत आहे मी। मस्त छान परतून झालेला आहे। आता मी छान याला टिफिनमध्ये सर्व करते। सर्व राईस टिफिनमध्ये मी टाकून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता इथे मस्त असा छान टेक्स्चर आलेला आहे, मोहरी, जिरा, कांद्यांचा, कोथिंबीरचा। तर अशा प्रकारचं नवीन चित्रान्न तयार केलेलं आहे आज। तुम्ही ही नक्की ट्राय करा, आणि आजची ही रेसिपी, हे चित्रान्न कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया, बाय।